लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतसा पक्षप्रवेश आणि राजकीय भूकंपाच्या बातम्यांनी जोर धरलाय। अशीच एक बातमी सध्या समोर आली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जळगावात मोठा धक्का बसलाय। जळगावातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। पाटलांनी शिवबंधन बांधलं असून उद्धव ठाकरेंनी त्यांचेच कट्टर समर्थक असलेल्या करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। यामुळे कोणती राजकीय गणितं बदलली आहेत यावर नजर टाकणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। निवडणुकीच्या तोंडावर जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यानंतर उन्मेष पाटील यांनी आज शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हा पक्षप्रवेश जळगावचं राजकारण बदलणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला। भाजपनं तिकीट कापल्यामुळे उन्मेष पाटील नाराज होते आणि त्यामुळेच उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झाल्याचं समोर आले। उन्मेष पाटील यांनी शिवबंधन बांधल्यानंतर ठाकरेंनी जळगाव लोकसभेची उमेदवारी त्यांचा समर्थक असलेल्या करण पवार यांना दिली। 2014 मध्ये उन्मेष पाटील भाजपच्या तिकिटावर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते आणि 22,000च्या मताधिक्यानं विजयी देखील झाले। त्यानंतर 2019 मध्ये उन्मेष पाटील यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा विजय मिळवून दिला। 2019 सालच्या निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, हिंदुस्थान निर्माण दल आणि 6 पक्ष असे एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। अशा परिस्थितीत जळगावात झालेल्या एकूण 10,92,287 इतक्या मतदानापैकी तब्बल 65.6% अर्थात 7,13,874 इतकं प्रचंड मतदान एकट्या उन्मेष पाटलांनी खेचून आणलं होतं। त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा विक्रमी 4,11,617 मतांनी पराभव केला होता। ही आकडेवारी पाहता उन्मेष पाटील यांची जळगावात असणारी ताकद दिसून येते। 4 लाखांहून अधिक विक्रमी मतांनी विजय झालेल्या उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आता जळगाव लोकसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। पक्षप्रवेशानंतर लगोलग उद्धव ठाकरेंकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातून उन्मेष पाटलांचे खंदे समर्थक करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे आता जळगाव लोकसभेत होणाऱ्या स्मिता वाघ विरुद्ध करण पवार या लढतीबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे। यात जळगाव लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाचाही थोडक्यात आढावा घेऊ। जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। यापैकी जळगाव शहर मधून भाजपचे सुरेश भोळे, जळगाव ग्रामीण मधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, अमळनेर मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील, एरंडोल मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे चिमनराव पाटील, चाळीसगाव मधून भाजपचे मंगेश चव्हाण आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे किशोर पाटील हे विद्यमान आमदार आहेत। याचाच अर्थ जळगावमध्ये प्रामुख्याने महायुतीकडे आमदारांचं प्राबल्य दिसतंय। मात्र उन्मेष पाटील यांच्या मागे असणारी ताकदही मोठ्या प्रमाणात आहे। याशिवाय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे असणाऱ्या सहानुभूतीचा फायदाही करण पवारांना होईल असं बोललं जात आहे। पण ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली ते करण पवार कोण आहेत हे देखील थोडक्यात पाहूयात। करण पवार हे पारोळ एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे नातू आहेत। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर सतीश पाटील यांचे ते पुतणे आहेत। नुकत्याच झालेल्या पारोळा नगरपालिकेच्या निवडणुकीत करण पवार हे भाजपकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते। याशिवाय राजकारणातील तरुण मराठा चेहरा म्हणून करण पवार यांची ओळख आहे। विशेष बाब म्हणजे उन्मेष पाटील यांच्यासह सर्व पक्षातील असणारा मित्रपरिवार ही करण पवार यांची खरी ताकद मानली जाते। त्यामुळेच करण पवार यांना यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी उद्धव ठाकरेंनी खेळल्याचं पाहायला मिळतंय। जळगावात होणाऱ्या या लढतीबाबत तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।